नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला कोकम सरबत बनवून दाखवत आहे। कोकम सरबत बनवण्यासाठी लागणारे हे कोकम आहेत बघा, हे सुकलेले कोकम आहेत। तर ह्या कोकमला ना थोडंसं एक 10 मिनिटं किंवा अर्धा तास भिजत घालायचं। हे बघा मी ह्याच्यामध्ये हे भिजत घातलेलं आहे कोकम सरबतसाठी। हे बघा कोकम एक 8 ते 9 छोटे छोटे कोकम आहेत ते मी भिजत घातलेले आहेत। ते बघा आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते। तुम्ही हे जे रोडवर जर तुम्ही जाऊन असं सकाळी जॉगिंगला वगैरे गेला की हा ज्यूस पिता, कोकम सरबत भरपूर असे ज्यूस असतात वेगवेगळे ते पिता। तर मी कशासाठी दाखवते, तुम्ही हे घरी करून पहा। ज्यूस काय ते अवघड नाही आहे ज्यूस करायला। तर बघा हे पाणी कसं गुलाबी कलरचं झालेलं आहे। हे बघा आता हे मी मिक्सरला लावते। ह्यात ते थोडंसं पाणी घालते। हे बघा बारीक झालेलं आहे। आता मी ह्यात पाणी वतते थोडंसं आणि फिरवून दाखवते तुम्हाला। आता हे जे रोडवर जे भेटतात ते तुम्हाला समजेल, हा ओरिजिनल कोकम आहे। ह्या कोकम बघा आणून सुकवून हे ठेवलेला कोकम आहे। ह्यात काय कलर बिलर नाही आहे। जे आता हे रोडवरचे ज्यूस बनवतात त्यांचा कलर बघा कसा होतो, गुलाबी गुलाबी, म्हणजे त्याच्यामध्ये कलर असतो। आपल्याला काय माहीत नाही ते कलर टाकतात का अजून काय टाकतात। तर हा आपण जर घरी बनवला तर आता हा तुमच्या मी समोर बनवलेला कोकम आहे, कोकमचा ज्यूस। त्याच्यात काय कलर बिलर तर काहीच नाही आहे। तर मला असं वाटतं की तुम्ही हे न बाहेर ज्यूस पिता घरात प्यावा करून, कारण हा आपल्याला शरीरासाठी पितो आपण। शरीर चांगलं व्हावं, आजारपण कोणतं नाही यावं, रक्त चांगलं शुद्ध व्हावं, भरपूर गोष्टीसाठी पितो। तर असं मला वाटतं की तुम्ही हा घरी करा, म्हणून मी तुम्हाला दाखवले। आता बघा ह्याचा कलर जसा कोकम आहे तसाच ह्याचा कलर पण झालेला आहे। मग हा बाहेरचा जे कोकमचा ज्यूस जे दाखवतात त्याचा कलर कसा वेगळाच असतो। तर तुम्ही हा थोडासा 1-1.5 तास कोकम भिजत घाला आणि त्याचा तुम्ही ज्यूस करून प्या। हा ज्यूस 2 दिवस जरी असा बनवून बाटलीमध्ये भरून ठेवला, 2-3 ग्लास, आणि रोज सकाळी प्यायला 3 दिवसाचा तरी चालतो। जर हा ताजा कोकम असला की नाही, गोल सुकायच्या अगोदर फळ, तर त्याचा थोडासा असा कलर गुलाबी असा येतो। नाही तर तसं त्याचा कलर पर सुकल्यानंतर तसा गुलाबी असा कलरच येत नाही त्याचा। तर तुम्ही हा ज्यूस करून पहा। जर तुम्हाला हा कोकम सरबत जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा आणि मला सांगा हा ज्यूस कसा आहे, चांगला आहे का, शरीरासाठी चांगला आहे। तर हा कोकम सरबत, हा बघा हा कोकमचा असा सरबत, हे सुके कोकम आहे त्याचा हा ज्यूस बनवतो। अशाच रोडवरची बी लोक हा बनवतात, पण ह्यात कलर टाकतात ते, त्यामुळे तो कलर होतो तसा। पण हा किती दिवस, आता जे 10-15 जर ग्लास त्यांनी बनवले असते त्यातले किती खपतो, नाही तर तो दुसऱ्या दिवशी त्यात ओतून परत तुम्हाला देतात। तर हा तुम्ही ज्यूस करून पहा।